मनसे नेते यशवंत किल्लेदार आपल्यासोबत आहेत। युतीची अधिकृत घोषणा आज दुपारी 12 वाजता होते, त्यापूर्वी ते स्मृतीस्थळावरती दोन्ही ठाकरे बंधू येणार आहेत। किती मोठा दिवस आहे मनसैनिकांसाठी, शिवसैनिकांसाठी, कारण या क्षणाची गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही वाट बघत होता। आजचा क्षण किती महत्त्वाचा असणार आहे? खूप मोठा क्षण आहे। 5 जुलैला ते दोघं एकत्र आले होते, एक बंधू म्हणून हे एका मराठी ह्या विषयासाठी ते एकत्र आले होते। परंतु आता राजकीयदृष्ट्या दोन पक्ष एकत्र येत आहेत। हा क्षण गेले अनेक वर्ष दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, मग शिवसैनिक असो किंवा महाराष्ट्र सैनिक असो, हे खूप आतुरतेने वाट पाहत होते आणि तो आज त्यांना याही डोळी काय म्हणतात याच्या देही याही डोळी ते पाहायला मिळणार आहे। तो सुकावणारा क्षण असेल तो। मराठीच्या मुद्द्यावरती सगळे मतभेद बाजूला ठेवून दोन बंधू पहिल्यांदा वरळीच्या डोममध्ये आलेले होते आणि तो क्षण पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला किंवा मनसैनिकांना, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं की राजकीय स्वरूपामध्ये सुद्धा एकत्र यावं आणि त्याची चर्चा मागच्या अनेक महिन्यांपासून आपण पाहिलेली आहे। राजकीय स्वरूपामध्ये आत्ता येत आहेत, मात्र ज्या जागा वाटपांचा तिढा असतो तो पूर्णपणे सुटलेला आहे, कारण मागच्या अनेक दिवसांपासून मॅरेथॉन बैठका दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या आहेत। तुमचे सगळे पदाधिकारी नेतेसुद्धा चर्चा करत आहेत, तो तिढा सुटलेला आहे? हो, मी तुम्हाला मला वाटतं काल पण सांगितलं की हा तिढा असा नव्हताच। अतिशय खेळीमेळीने आणि प्रसन्न वातावरणात ह्या चर्चा चालू होत्या। अगदी अतिशय अंतिम टप्प्यात आलेल्या चर्चा होत्या आणि काल रात्री ज्या काही एक दोन चार जागांवर काही विषय बाकी होता तोही कालच्या बैठकीत संपला असावा। महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत, या निवडणुकांमध्ये यश अपयशाची नंतरची गोष्ट आहे, मात्र आत्ता राजकीय स्वरूपामध्ये झालेली युती ही कायमची राहणार आहे का? कारण मागच्या काही महिन्यांपासून ज्या पद्धतीनं कौटुंबिक कार्यक्रमामध्ये एकत्र येताना ठाकरे बंधू पाहायला मिळाले ते आज राजकीय स्वरूपामध्ये एकत्र आहेत, ही युती कायमची असेल? तुमच्या प्रश्नाचं तुमचं उत्तर आहे, कळलं का? तुम्हीच म्हणताय की आता इतके दिवस हे भेटीगाठी होत आहेत, हे होत आहेत आणि एकंदर दोघांचा जो काही स्टेटमेंट्स आहेत, दोघांच्या ज्या काही बॉडी लँग्वेज आहेत, याच्यावरून तुम्हाला नाही वाटत का हे लॉंग टर्ममध्ये चालेल? आम्हाला वाटतंय। ठाकरे ब्रँड म्हणून जनतेसमोर दोन ठाकरे बंधू येत आहेत, मात्र विरोधकांकडून टीकासुद्धा केली जाते। हा ब्रँड नाही आहे, बँड आहे आणि या निवडणुकांमध्ये त्यांना यश मिळणार नाही आहे। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते असं सरभरीत झाल्यासारखी ही विधानं करतात। फार गांभीर्याने घेऊ नका हो त्यांना। विजय पक्का आहे महानगरपालिकांची निवडणूक? नक्की सत्तेवर आमच्या युतीचेच लोक महापौर बसणार आणि सत्ता आमचीच असणार। यशवंत किल्लेदार आपल्यासोबत होते आणि दोन ठाकरे बंधू हे राजकीय स्वरूपामध्ये आज एकत्र येत आहेत, मात्र ही युती आता कायमची असणार आहे। महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आमचा विजय नक्की होईल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आज स्मृतीस्थळावरती दोन ठाकरे बंधू एकत्रित येऊन दिवंगत हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरती त्यांना वंदन करतील, त्यांचे आशीर्वाद घेतील आणि त्यानंतर 12 वाजता वरळीच्या हॉटेल ब्लूसीमध्ये अधिकृत घोषणा युतीची दोन्ही ठाकरे बंधूंच्या माध्यमातून केली जाणार आहे। कॅमेरामन रोशन गायकवाडसोबत मी कृष्णा सोनारोडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।